मुळात पुंडलिकाला हे अग्निदिव्य सोसावं का लागलं? कारण भामाला याची जाणीव व्हावी की तिच्याकडे जे काही आहे ते अनमोल आहे. हाच तर मनुष्य स्वभाव आहे गुणीजन हो. आपल्याकडे जे नाही त्याचा खेद करताना आपल्याकडे जे आहे त्याचं मोल आपण विसरून जातो. वय आपल्या माणसाचं मोल तेव्हाच कळतं जेव्हा तो आपल्यापासून लांब जातो. भामालाही ही गोष्ट कळली आणि ती त्या कुटुंबात गुण्या गोविंदानं नांदू लागली. अवघ्या कुटुंबात आनंदी आनंद झाला. परंतु अजूनही पुंडलिकाची परीक्षा मात्र संपली नव्हती. बाळांनो, पुरे करा आता पाय चेपण. नाही आई, पाय चेपत राहिले तरच नीज येते तुम्हाला. हो ना, पण आता आमचे काहीच दिवस राहिलेत हेही खरंच. पण त्याआधी एक इच्छा आहे. सांगा ना. आतापर्यंतच्या आयुष्यात भगवंताने सगळं काही भरभरून दिलंय आम्हाला, सुखही आणि दुःखही. पण जाण्याआधी कृतज्ञता म्हणून त्याच्यासाठी एक राऊळ बांधायची इच्छा आहे बघ. अहो, काही काय बोलताय? कुठून आणणार एवढं मोल? आम्ही मिळू. अरे पण कसं? आम्ही प्रचंड जीव ओतून कष्ट करू, शेती करू, काबाड कष्ट करू आणि राऊळ बांधू. हो, अहो ग्रामात एक नवीन राऊळ बांधलं जात आहे. आपण तिथे कष्टकरी म्हणून गेलो तर म्हणजे मोलही मिळेल आणि ज्ञानही मिळेल. नका रे पोरांनो, अहो नकाचा वेडा हट्ट करू. आई बाबा, तुमची इच्छा हे आमच्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. आम्ही नक्की राऊळ बांधू. आणि खरोखर पुंडलिकानं जीवाचं रान केलं आणि दिवस रात्र कष्ट केले. भगवंताची कृपा आणि आई वडिलांचा आशीर्वाद एखाद्याला किती बदलू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. एकेकाळचा आळशी पुंडलिक आणि कारस्थानी भामा आज आई वडिलांच्या एका शब्दासाठी प्राणही त्यागायला तयार होते. हाच तर भगवंताचा महिमा आहे. पुंडलिकाच्या आयुष्याला त्याचा परिसस्पर्श झाला आणि त्याच्या अवघ्या जन्माचं सोनं झालं. आणि ते राऊळ बांधणं तितकं सुलभ नव्हतं. पुंडलिकाने कित्येक महिने कष्ट केल्यानंतर त्याच्या हाती काही मोल आलं आणि रावळाची पहिली वीट निर्माण झाली. आणि त्याच रात्री पांडुरंगाने त्याची अखेरची परीक्षा घेण्याचं ठरवलं. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. पुंडलिका, मी आलो. उद्या या अथवा काही वेळाने या. अरे मी आहे पांडुरंग. पांडुरंगा, पांडुरंगा. पांडुरंगा तू? पांडुरंगा, 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 पांडुरंगा. का रे, इतका चकित का झालास? माझ्यासारख्या सामान्य माणसाला का भेटशील तू, तेही कुठल्याही तपश्चर्याशिवाय? पुंडलिका, मी प्रत्येक सामान्य माणसाच्या जवळच असतो बाळा, पण प्रत्येकाला दिसू शकत नाही इतकंच. अन तपश्चर्याचं म्हणशील तर माता पित्यांची निरपेक्ष सेवा ही तपश्चर्याच असते बाळा. पुंडलिका, आई मी आहे. थांब.
पांडुरंगा, मला क्षमा कर, पण तिथेच थांब. का? मी उठू शकत नाही. आत्ताच माझी आई निजली आणि मी जर उठलो तर तिला जाग येईल. रागवलास? नाही, मीही येतो तुझ्या माऊलीची सेवा करण्यासाठी. नको, त्यानेही तिला जाग येईल. तू अतिथी आहेस, तुला आसन द्यायला हवं. या विटेवर उभा राहा. आई निजलेली आहेच, पण तिची नीज सावध आहे. माझ्या आईला गाढ नीज आली, मग आपण हितगुज करू. राग मानू नकोस, याला माझा बालहट्ट समज, पण या विटेवरून उतरू नकोस. मी येईन, लवकरच येईन. पुंडलिका, मी तुझी वाट पाहीन. गुणीजन हो, पुंडलिकाच्या त्यागाची महती काय वर्णावी. अवघा जन्म मनुष्य विठुरायाची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करत राहतो. परंतु इथे स्वतः विठुराया पुंडलिकाच्या भेटीस आला. तरीही पुंडलिकाने माता पित्याच्या सेवेला अधिक महत्त्व दिलं. त्या क्षणाची आम्ही आनंदानं आयुष्यभर वाट पाहतो. त्याच आनंदाचा पुंडलिकानं त्याग केला. नामदेवा, तुम्ही अनुभवलेत विठुरायासमोर प्रकट होतो तेव्हा नेमकं कसं वाटतं ते. तो आनंद दुय्यम वाटला पुंडलिकाला. आणि म्हणूनच विठुरायाला त्याचं अमाप कौतुक वाटलं. म्हणजे पुंडलिकाच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठीच विठुराय आपल्या कटीवर हात ठेवून 28 युग झाले विटेवर उभा आहे. हाच आहे पुंडलिकाच्या भक्तीचा अगाध महिमा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञान, माझा शब्द मोडलास. या बडवे शास्त्रीचा शब्द. अहो काय झालं? या ज्ञानेश्वरास निक्षून सांगितले होते की या ग्रामात कीर्तन होता कामा नये. मग काय, तुला ऐकू येत नाहीये यांच्या कीर्तनाचे स्वर? अहो कसले स्वर? काय बोलताय तुम्ही? अगं असं काय करतेस? तुला ऐकू येत नाहीये हा अभंग?
अहो कुठला अभंग? काय बोलताय तुम्ही? हे पोरांनो, इकडे या. काय झालं गुरुजी? तुम्हाला अभंग ऐकू येतोय? काय अभंग? नाही. चला माझ्या सवय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. तुम्हास एक वार निक्षून सांगितले होते की या ग्रामात कीर्तन होता कामा नये. परंतु आम्ही ग्रामामध्ये कीर्तन केलेलंच नाही. काय? होय, तुम्हाला ग्रामात कीर्तन होताना दिसतंय का? दिसायला कशास हवे? तुमच्या या अभंगांचे स्वर पार ग्रामात ऐकू येत आहे, अगदी माझ्या गृही. शास्त्री, इतक्या लांब तुम्हासनी कसे काय ऐकू आले अभंगाचे स्वर? ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे आहे की तुम्ही माझी आज्ञा मोडलीत. शास्त्री, आम्ही आपली आज्ञा मोडलेली नाही. आपण म्हणाला होतात की ग्रामामध्ये कीर्तन करायचं नाही. आम्ही ग्रामापासून दूर या रानामध्ये कीर्तन करतोय. आता हे म्हणतील या जगातच कीर्तन करायचं नाही, है ना? ज्ञानेश्वरांच्या कीर्तनाला समद गाव मुकलं बरं का, आणि ते बी केवळ तुमच्यामुळे. ओ बाई, तोंड सांभाळून बोला. शास्त्री, आवरा स्वतःला. शास्त्री, तुम्ही मला सांगा, तुम्हाला ग्रामात कीर्तन ऐकू आलं? होय. आणि तुम्हाला ऐकू आलं? नाही. नाही. शास्त्री, भाग्यवान आहात, पण हे भाग्य कशामुळे लाभले याचा शोध घ्या. आणि हे असे कसे रान उजळून निघाले? शास्त्री, आपण विचारलेल्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊच, परंतु आधी आपण आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. हो, आणि आपल्याकडे त्या प्रश्नांचं उत्तर नसेल तर भेटूयात उद्या. तो पातूर उत्तर शोधून ठेवा, चालेल ना? पांडुरंग हरी.
जेव्हा या हाताचा त्याग केला ना, तेव्हा कर्तव्य म्हणून केला आणि कर्तव्य पार पडल्याचा पश्चाताप कधीच होऊ नाही दिला. पंढरीच्या वाटेवर निघताना काहीतरी अद्भुत घडेल. झालं बी तसंच. तू समद्यांची गाठभेट झाली, तर खंत एकच हा. कुठली? तुमचं कीर्तन चालू असताना या हाताने टाळ वाजवता येणार नाही आणि ह्या जन्मात ते कधी होईल का नाही हे बी ठाव नाही. अशा आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात पाणी आणणं योग्य नाही. उद्या आपण सारे जण नाचत गात त्या विठुरायाच्या दर्शनाला जाऊया. माई, अगं आज परमोच्च आनंदाचा दिवस आहे आणि तू जगात कुठला बी आनंद आम्हासनी मिळूच नाही अशी विठुरायाचीच इच्छा असेल का? म्हणजे धनी निघून गेले, चोखोबा निघून गेले. कुठे? नाही टाव, पण ते काल शास्त्री घेऊन गेले तेव्हा लई घाबरले होते. ते म्हणले शास्त्री आपल्या सारख्यासनी रावळात प्रवेश देणार नाहीत. आपल्यामुळं या समत्या देव माणसासनी त्रास नक. लई घाबरले होते ते. शास्त्री आले तेव्हा लपून बसले होते. हो माई, अगं लपायची आवश्यकता त्यांनाच भासते ज्यांच्या हातून काही अपराध घडलेला असतो. पण आज पातूर त्यांची काय बी चूक नसताना त्यांना शिक्षा भोगावी लागली. अवघ जग आम्हासनी नरकावानी भासलंय. ज्ञानेश्वरा, असं म्हणतात विठुरायाच्या ग्रामी समदा भेदाभेद सरतो. मग आता ही पंढरी आम्हासनी स्वर्ग ठरतीय की? माई, चल आपण चंद्रभागेच्या तीरी जाऊ आणि आपला स्वर्ग आपणच निर्माण करू. चल. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. कृपा सिंधू करुणा करू, बाप रखुमा देवी वरू. कृपा सिंधू करुणा करू, बाप रखुमा देवी वरू.
हरी पाहिला रे 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 बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की रामकृष्ण हरी 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 काका काय झालं?
विठुरायाच्या नामघोषामधून टाळ्या वाजवण्याचं भाग्य माझ्या बाळी नाही. काका, या विठुरायाच्या नामाने पाषाणाला देखील पाझर फुटतो. आणि हा विठुराया हा तर तुमच्या देहाच्या कणाकणात आहे. मग तो तुमचे हात का नाही परत आणणार? विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय.